सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना आता शहरात यायला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। पुणे शहरातील वाहतुकीत आता मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जर पुण्यामध्ये तुम्हाला प्रवास करायचा असेल तर हे महत्त्वाचे बदल नेमके काय झालेले आहेत तर हे जाणून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। 15 जून ते 24 जून पर्यंत हे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि मी आता पुण्यातील नगर रोड जो आहे तर त्या नगर रोडच्या हायवेला आहे आणि माझ्या मागे आपण जर पाहिलं तर या भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत जड वाहनं तर ती पुणे शहरात येत असतात आणि त्यामुळेच पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या आणि पुण्यातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना आता शहरात यायला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। हे जे तुम्ही ऐकलं ते अतिशय बरोबर आहे। आता पुढचे काही दिवस अशा प्रकारे अवजड वाहनांना पुण्याच्या वेशीवरूनच माघारी फिरावं लागणार आहे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे। आता हे नियम जे आहेत तर ते किती तारखेपासून आहेत आणि हे नियम का लागू झालेले आहेत तर येत्या म्हणजे कालपासूनच 15 जून 2026 पासून रात्री 12 वाजल्यापासून हे नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि 24 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हे सगळे आदेश जे आहेत तर ते जारी असणार आहेत, लागू राहणार आहेत। तर आता ही माहिती कोणी दिली आहे तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटर वाहन कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही अधिकृत अधिसूचना जारी केली आहे आणि खरं तर पुणे शहरात सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई, सातारा अशा 5 प्रमुख बाजूंनी दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं जी आहेत तर ती शहरात येत असतात आणि हीच बाहेरची जड वाहनं आता शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर आल्यामुळे वाहतुकीचा पार बोजवारा उडतो आणि म्हणूनच पुण्याची लोकसंख्या आणि वाहनं या ज्या वेगाने वाढत आहेत त्या प्रमाणात आपले रस्ते मात्र अजूनही अरुंदच आहेत आणि अनेक मुख्य रस्त्यांना तर पर्यायच उरलेला नाही आहे। त्यामुळे त्याच रस्त्यांवर ही मोठी वाहतूक जी आहे तर ती होत असते। तुम्हाला हडपसर, मगरपट्टा किंवा कात्रज, वाघोली आणि खराडी या भागातला ट्रॅफिकचा अंदाज आला असेल आणि या संपूर्ण 100 चौरस किलोमीटरच्या परिसरातून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एकमेव चंचलाताई कोदरे पूल उपलब्ध आहे आणि अहिल्यानगरकडून येताना सोलापूरकडे जाणारी ही सगळी मोठी वाहनं आहेत तर ही सुद्धा याच पुलावरून जातात। त्यामुळे तिथे तासनतास ट्रॅफिक जाम होताना पाहायला मिळतं। पण हा विषय फक्त आता ट्रॅफिक पुरता मर्यादित नाही आहे तर तो आपल्या सुरक्षिततेचा सुद्धा आहे, कारण की वर्ष 2026 मध्ये आत्तापर्यंत पुण्यात झालेल्या भीषण जे अपघात आहेत त्यापैकी 30 अपघात आहेत आणि यामध्ये 31 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही आकडेवारी जर बघितलं आपण तर अतिशय भीतीदायक आकडेवारी जी आहे तर ती समोर येते। पण यामागे आता पण जर ही वाहनं जी आहेत अवजड वाहनं तर यांनी कुठून जायचं तर प्रशासनाने यासाठी वेगवेगळे पर्यायी मार्ग निश्चित केलेले आहेत। जर वाहनं सोलापूरकडून मुंबईकडे चालली असतील तर त्यांना केडगाव चौफुला ते न्हावरे शिक्रापूर मार्गे चाकण किंवा थेऊर फाटा, केसनन मार्गे आळंदी असा जर वापर करायचा रस्ता असेल तर तो वापर करावा लागणार आहे। मुंबईकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना आपण पाहिलं तर तळेगाव, दाभाडे, चाकण, शिक्रापूर किंवा सासवड असे भाग अशा मार्गाकडून यायला लागणार आहे। तर सासवड, जेजुरी, सुपे मार्गे केडगाव चौफुला गाठावा लागेल। यासोबतच मुंबईवरून अहिल्यानगरला जाण्यासाठी तळेगाव, चाकण, मंचर, आळेफाटा आणि त्यासोबतच हा मार्ग असेल आणि अहिल्यानगरवरून मुंबईकडे जाण्यासाठी गाड्या शिक्रापूर आणि चाकण मार्गे जातील। या सर्व पर्यायी मार्गांसाठी आता मार्गांची माहिती हे जे चालक आहेत तर त्यांच्यासाठी मोठे फलक लावण्यात आलेले आहेत आणि त्या फलकांच्या माध्यमातून ही सगळी माहिती त्यांना दिली जाणार आहे। पण यासाठी आता या सगळ्यामध्ये जे पुण्यातून माल वाहणारे गाड्या आहेत किंवा इतर गाड्या आहेत तर यांना 72 तास आधी जर माहिती दिली आणि तर त्यांना आतमध्ये सोडलं जाऊ शकतं। ज्या महत्त्वाचे कामं आहेत तर त्यांच्यासाठी जर पुण्यात येणं गरजेचं असेल अवजड वाहनांना तर त्यांना 72 तास आधी माहिती द्यावी लागणार आहे आणि माहिती दिल्यानंतर त्यांना त्याबाबतची परवानगी घ्यावी लागेल आणि मगच त्यांना शहरात जे आहे तर ती परवानगी यायला मिळू शकते। मात्र हे सगळं जे आहे तर ते आता सुरुवातीला या 15 ते 24 तारखेपर्यंत करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर याबाबतचा पुढचा निर्णय आहे तर तो घेतला जाणार आहे। मात्र सध्या तरी आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी किंवा अवजड वाहनांमुळे होणारे ज्या अपघात आहेत तर ते रोखण्यासाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, स्विक मिरर, पुणे।